सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 5. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, तर यामध्ये फक्त 1-2 सदस्यांनाच मिळणार आहे संधी, ज्यांची नावं आहे ती. नावं आहेत, नावं एकानेच दिलेली आहेत सपोर्टेडने. मी सुरू करू ना सभापती प्लीज महोदय? प्लीज. Yes. पॉइंटेड. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील भगिनींची सुरक्षितता, सक्षमता, स्वावलंबन यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यालाच एक पूरक असणारं पाऊल आहे ते म्हणजे समुपदेशन केंद्रांचं. इथे या सभागृहात उपस्थित असलेले आपण सगळेच जण खाली सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतो. आपल्याकडे वेगवेगळ्या समस्या येत असतात आणि अशा वेळेला महिलांवर होणारे अत्याचार, बालकांवर होणारे अत्याचार, याच्यातले जे पीडित आहेत या पीडितांचा तक्रार दाखल करण्यापासून ते न्याय मिळण्यापर्यंतचा जो लढा आहे किंवा तोपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे हा आपण सगळ्यांनी खूप जवळून अनुभवलेला आहे. या सगळ्या काळामध्ये, या सगळ्या प्रवासामध्ये, या लढ्यामध्ये त्यांचं मानसिक संतुलन बिघडू नये, त्यांना धीर मिळावा, त्यांना एक प्रकारचा कायदेशीर आधार मिळावा आणि एक मॉरल सपोर्ट मिळावा, याकरता पोलीस स्थानकाच्या आवारामध्येच समुपदेशक त्यांचा सल्ला लाभणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हिंसाग्रस्त हे केवळ महिलाच नसतात, अनेकदा छोटी बालकं असतात, कधीकधी वृद्ध देखील असतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याकरता समुपदेशकांचा जो रोल आहे, त्यांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची असते. काही दिवसांपूर्वीच काही समुपदेशकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला एक पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सर्व समुपदेशक महागाईमुळे आर्थिक तणावात आहेत. बरेच समुपदेशक कर्जबाजारी होत आहेत. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हाल होत आहेत. शहरी आणि ग्रामीण विभागामध्ये प्रवास करणं, कार्यक्रमांसाठी जाणं, गृहभेट घेणं, न्यायालयामध्ये जाणं, पोलीस स्टेशनला जाणं, या सगळ्यासाठी पैशांची आवश्यकता असते. इतके महिने तुटपुंजे आणि वेळेवर न मिळालेले मानधन यामुळे आम्ही समुपदेशक मानसिक त्रास आम्हाला सहन करावा लागतोय. आमच्या कामगिरीचा, अनुभवाचा आणि शिक्षणाचा संवेदनशीलतेने विचार व्हावा असं त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर मी या विषयाची थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी भेटी देखील दिल्या आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की एका फौजदारी गुन्ह्यातल्या निर्णयात असं म्हटलं होतं माननीय उच्च न्यायालयाने की आपल्याला तालुका स्तरापर्यंत अशा प्रकारे समुपदेशन केंद्र निर्माण केली पाहिजेत. शासनाने ते गांभीर्याने घेतलं आणि त्यानंतर आपल्याकडे 51 केंद्र त्यावेळेला सुरू करण्यात आली. त्यावेळेला समुपदेशकांचं मानधन 8,000 रुपये आणि समन्वयकांचं 12,000 करण्यात आलं. त्यानंतर 2012ला त्याच्यामध्ये वाढ झाली आणि समुपदेशकांना 12,000 आणि समन्वयकांना 15,000 रुपये देण्यात आलं. आजही त्यांचं मानधन तेवढंच आहे. समुपदेशक आणि समन्वयक यांची मोठी गरज आहे, परंतु त्यांना काम करणं आता अत्यंत कठीण झालेलं आहे. अनेकदा प्रकरण चिघळण्यापूर्वी सामोपचाराने सोडवण्याकरता देखील या समुपदेशकांचा आपल्याला उपयोग होत असतो. आज त्यांच्या श्रेणीतली जे इतर समुपदेशक आहेत ते जर कुठल्या तरी प्रायव्हेट संस्थांमध्ये काम करायला गेले तर त्याच्यामध्ये त्यांना मिळणारं मानधन आणि आता आपण देत असलेलं मानधन याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. आणि याकरता माझे जे प्रश्न होते ते प्रश्न असे होते की 2014 पासून समुपदेशकांच्या मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही, ती कधीपर्यंत करणार? समुपदेशकांना 8 ते 10 महिने जुन्याच श्रेणीनुसार, परंतु त्यांना आजपर्यंत जे मानधन मिळालेलं नाही ही गंभीर बाब आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणार का आणि प्रलंबित मानधन किंवा प्रवास भत्ता त्यांना कधीपर्यंत वितरित करणार? 23 जून 2025 रोजी सादर करण्यात आलेल्या या मानधन वाढीचा जो प्रस्ताव आहे तो अजूनही शासन दरबारी प्रलंबित आहे. त्याला मान्यता कधी मिळणार? आणि नवीन केंद्र तयार करणार आहात तर त्याचा आराखडा तयार आहे का? अस्तित्वात असलेल्या समुपदेशन केंद्रांचं आपण पुनर्निरीक्षण, त्याचं ऑडिट करणार आहात का आणि ते कधीपर्यंत पूर्ण करणार आहात? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्या श्रीमती माधवीताईंनी महिला समुपदेशन केंद्राच्या बद्दल आणि त्यामधल्या समुपदेशकांबद्दलच्या एक महत्त्वपूर्ण विषयावर सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे. खरं तर अत्याचारग्रस्त स्त्रियांना भावनिक आधार देऊन त्यांची मानसिक स्थिती बळकट करणे, समुपदेशन देणे, त्याचबरोबर आवश्यकता असल्यास महिलेला विधी सहाय्य देणे, निवारा देणे, आर्थिक स्थैर्यता मिळवून देणे या संदर्भामध्ये
काम करण्यासाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये राज्यामध्ये एकूण 143 समुपदेशन केंद्रांना मान्यता देण्यात आली आणि त्यापैकी 135 समुपदेशन केंद्र हे सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहेत. महिला व बालविकास विभागाअंतर्गत ज्याच्याबद्दल इथं सन्मान्य सदस्य महोदयांनी सुद्धा नमूद केलं, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील समुपदेशक यांना 15,000, इतर जिल्ह्यातील समुपदेशक यांना 12,000, समन्वयक यांना 25,000, तसेच समुपदेशन केंद्रास प्रशिक्षण आणि कार्यशाळेसाठी 30,000 व प्रशासकीय खर्चासाठी 13,366 इतका निधी देण्यात येतो. खरं तर समुपदेशक आणि समन्वयक यांच्या मानधनामध्ये आणि समुपदेशन केंद्र चालवणाऱ्या संस्थेच्या प्रशासकीय अनुदानात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाने प्रस्ताव तयार केलेला आहे आणि आम्ही त्याबाबत एकदम म्हणजे तसं सकारात्मक आहोत आणि त्यांना चांगल्या पद्धतीची मानधन वाढ देण्याच्या आणि समुपदेशन केंद्रांना त्या संस्थांना प्रशासकीय अनुदानामध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रस्ताव हा विभागाने सकारात्मक तयार केलेला आहे आणि शासनाकडे काही त्याच्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून तो त्या ठिकाणी पुन्हा एकदा सादर करण्यात येईल. या व्यतिरिक्त ज्या वाढीव समुपदेशन केंद्राच्या म्हणजे तालुकास्तरीय ते आणखीन व्हावे या संदर्भामध्ये ताईंनी जी काही या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलं आहे. खरं तर मुंबई उच्च न्यायालयातील क्रिमिनल अपील नंबर 359/2008 मधील आदेशानुसार तालुका स्तरावर 105 समुपदेशन केंद्रे स्थापन करण्याच्या दृष्टीने सुरुवातीला 35 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 3-3 समुपदेशन केंद्र ही उपलब्ध सुरू करण्यात आली. एकूण 104 समुपदेशन केंद्रांना मंजुरी देण्यात आली. तसेच यापूर्वी कार्यरत असलेल्या 39 महिला समुपदेशन केंद्र व माननीय मुंबई उच्च न्यायालयाने वरील प्रमाणे दिलेल्या आदेशानुसार ती स्थापनही करण्यात आली. आता तालुकास्तरीय करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा विभाग हा प्रस्ताव तयार करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून समुपदेशन केंद्र सक्षमपणे चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून अधिक त्याला सक्षमता मिळण्याच्या दृष्टिकोनातून आदर्श मानक कार्यप्रणाली SOP सुद्धा तयार ही करण्यात येत आहे. त्यामुळे या संबंध बाबीबद्दल सकारात्मक विभाग हे समुपदेशन केंद्र सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे. नीलमताई, मी आता अगदी स्पेसिफिक प्रश्न